आज अहोंनी मला असं काही गिफ्ट दिलं ज्याची किंमत सोन्यापेक्षा त्याच्या मागच्या आठवणींमध्ये जास्त आहे. माझ्या बाबांनी मला कासवाचं लॉकेट आणि चैन दिली होती, पण त्यातलं फक्त कासवाचं लॉकेट कुठेतरी हरवलं. किती शोधलं पण काही सापडलंच नाही. का माहीत नाही, पण ते लॉकेट मला खूप लकी वाटायचं. म्हणून एक दिवस अगदी तसंच लॉकेट पुन्हा बनवायचं ही इच्छा मनात कायम होती. मी तर त्याच डिझाईनचा फोटो ChatGPTवर तयार करून ठेवला होता. आणि अहोंनी ते लक्षात ठेवलं. मी काही मागितलं सुद्धा नव्हतं, पण त्यांनी माझ्यासाठी अगदी तसंच लॉकेट बनवून दिलं. कधी-कधी मनापासून वाटतं, माझे बाबा जसं माझ्यावर प्रेम करतात ना, माझ्या छोट्या-छोट्या इच्छा जपतात, तसंच जपणारा माणूस मला आयुष्यात मिळाला. यापेक्षा मोठं भाग्य माझ्यासाठी दुसरं काही नाही. आज सकाळी आम्ही घरातली कामं करत होतो. सगळं आवरल्यावर अहो सहजच म्हणाले, "बापरे! हे सगळं तू कसं मॅनेज केलंस?" ते ऐकून गेल्या काही दिवसांची आठवणच झाली. मग अहोंनी माझ्यासाठी मस्त चहा बनवला. मी त्यांना नेहमी म्हणते, "तुझ्या इंजिनिअरच्या जॉबपेक्षा इंजिनिअर चायवाला म्हणून स्टॉल टाकलास ना, तर तुझा चहा जास्त चालेल." त्यानंतर मी मटार वाटाण्याची भाजी, डाळ-भात बनवला, बाबूला तयार करून डेकेअरला पाठवलं आणि अहोंनी मला ऑफिसला सोडलं. संध्याकाळी आम्ही गणपती बुक करायला गेलो, पण अजून स्टॉलच लागले नव्हते. आता मला एक सांगा, तुमच्याकडे अशी एखादी वस्तू आहे का, जी इतरांसाठी साधी असेल, पण तुमच्यासाठी खूप खास आठवण असेल? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, पुढच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला आमच्या स्वप्नपूर्तीची पहिली झलक दाखवणार आहे. त्यामुळे पुढचा व्लॉग नक्की बघा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.